दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 8 जुलै रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। खरं तर मागील 2 दिवसापासून सोलापूर जिल्ह्यासह अनेक ठिकाणी मान्सूननं हजेरी लावली आहे, त्यामुळे बळीराजा सुकावला आहे। काल सोलापूर जिल्ह्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीचा मान्सून बरसला आहे। कोल्हापूरची पंचगंगा नदी आहे, ती पंचगंगेचं नदी पात्र सुद्धा नदी ही पात्राच्या बाहेर आलेली आहे आणि एकंदरीतच अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे आणि या पावसाच्या हजेरीनं आपल्याला महत्त्वाचा असणारा सोलापूर जिल्ह्याची वरदायी असलेल्या उजनी धरणाच्या अपडेटकडे सुद्धा आपल्याला तेवढंच लक्ष ठेवावं लागणार आहे, लक्ष आपलं असणार आहे। कारण सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून उजनी धरणाकडे पाहिलं जाते। आज 8 जुलै सकाळी 6 वाजताची उजनीची स्थिती या पद्धतीने आहे। जो महत्त्वाचा असणारा जो दौंडचा विसर्ग आहे, तो दौंडचा विसर्ग हा कायम आहे, म्हणजे काल जेवढा होता तेवढाच दौंडचा विसर्ग आज आहे। तो आहे 4184 क्युसेक्स इतका हा दौंडचा विसर्ग कायम आहे। आणि टक्केवारीमध्ये जर पाहायला गेलं तर उजनी धरणाची पाणी पातळी ही वजा 38.41% इतकं धरण भरले। कालची जर आपण अपडेट पाहिली तर कालचं धरण होतं वजा 38.88%, म्हणजे साधारण 40.40% हे उजनी धरण वाढलेलं आहे। आणि कालचा आणि आजचा दौंडचा विसर्ग हा योगायोगानं तितकाच आहे। कालसुद्धा दौंडचा विसर्ग हा 4184 क्युसेक्स होता आणि आजसुद्धा दौंडचा विसर्ग हा 4184 क्युसेक्स आहे। आणखीन 2 ते 3 दिवस पावसासाठी पोषक वातावरण असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे आणि त्या पाऊस तो जर चांगल्या पद्धतीनं बरसला तर दौंडची आवक आहे ती दौंडची आवक निश्चितपणानं वाढणार आहे आणि परिणामी उजनी धरण जे आहे ते उजनी धरण झपाट्याने वाढण्यासाठी निश्चितपणानं मदत होणार आहे। उजनी धरणाचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।